मुंबई महापालिकेत अखेर भाजपचा महापौर विराजमान झाला। रितू तावडेंनी महापौर पदाचा पदभार स्वीकारलाय, तर शिवसेनेच्या संजय घाडींनी उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारला। यावेळी महापालिकेच्या मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आवर्जून उपस्थित होते। ठाकरेंच्या शिवसेनेनं माघार घेतल्यानं ही महापौर उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महापौर आणि उपमहापौरांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या महानगरपालिकेला लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासन देण्याच्या बद्दल मी आणि शिंदे साहेबांनी जी लोकांना मतं मागितली होती आणि मुंबईच्या जनतेने जो प्रतिसाद दिला होता त्या प्रतिसादाला अनुरूप अशा प्रकारचं आज या ठिकाणी पदारोहण होत आहे। मी विशेषतः महापौर सौ रितू तावडे यांचं अभिनंदन करतो। एक अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे। महायुतीचे महापौरपदी महायुतीच्या रितूताई तावडे या बिनविरोध आज निवडून आल्यात, मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि उपमहापौरपदी संजय घाडी महायुतीचे हे बिनविरोध निवडून आले, त्यांचेही मी अभिनंदन करतो। दोघंही अतिशय कार्यक्षम आणि अनुभवी महापौर उपमहापौर महायुतीने मुंबई महापालिकेला मुंबई शहराला दिलेले आहेत। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, महापालिकेमध्ये 44 वर्षांनंतर भाजपची सत्ता येते, समीकरणं सगळी बदललेली आहेत, कसं वातावरण होतं तिथे? विशेषतः शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांना हे पाहताना कसं वाटत होतं? त्यांच्याशी काही संवाद झाला का? आणि भाजपचे नगरसेवक की ज्यांना आता भगवा तर फडकलाय पण तो भाजपचा भगवा फडकलेला आहे, काय राजकारण होतं, काय वातावरण होतं? प्रसन्न सर, आपण बघितलं असेल तर गेल्या अनेक वर्षाची भाजपची इच्छा आज पूर्ण झाली, तर दुसरीकडे गेली अनेक वर्ष ज्यांनी या महानगरपालिकेवर सत्ता मिळवली होती ते आज विरोधी बाकावर बसलेत। अर्थातच दोन्ही बाजूचं वातावरण जे आहे आपण बघितलं असेल तर भाजपमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं, तर दुसरीकडे आपल्याला आता विरोधी बाकावर बसावं लागतं। यामुळे कुठेतरी विरोधक देखील थोडेसे आक्रमक दिसले। यानंतर कशा पद्धतीने सभागृहात चालेल याची खरं तर आज त्यांनी प्रचिती दिलेली। मात्र या ठिकाणी जर बघितलं असेल तर मी आता मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर आहे आणि अर्थातच भाजपकडून मुंबई शहराच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात असं म्हटलंय आणि तशाच घोषणा ज्या आहेत ते प्रसन्न सर सभागृहात देखील दिल्या गेल्या होत्या। अर्थातच गेली अनेक वर्ष स्वप्न होतं भाजपचं महानगरपालिकेवर महापौर बसवायचं। 2017 साली पहारेकराच्या भूमिकेत होते आणि आज महापौर बसवताना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही उपस्थित होते। त्यामुळे भाजप आणि महायुतीच्या गोटात आनंदाचं वातावरण होतं। अर्थात भाजपने एक शब्द दिला होता मुंबईकरांना, मुंबईचा महापौर हा मराठी हिंदू असेल आणि त्यानुसार आज रितू तावडे मुंबईच्या महापौर झालेले आहेत, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी विराजमान झाले आहेत। अर्थातच प्रसन्न सर, सुरुवातीला ठाकरे गटाचे ज्यावेळी नगरसेवक या ठिकाणी आले त्यावेळी त्यांच्याकडून आधीच आक्रमक पवित्रा घेण्यात आला होता। त्यांनी ज्यावेळी महापौर पदाची घोषणा आयुक्तांनी केली त्यावेळी सर्व शिवसेनेच्या आमदारांनी नगरसेवकांनी मोदींच्या विरोधात घोषणाबाजी द्यायला सुरू केली। त्यानंतर भाजपचे नगरसेवक जे आहेत ते जय श्री रामच्या घोषणा देत होते। अर्थातच भाजपने ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती जय श्री राम असेल हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली होती आणि त्याचाच प्रत्यय आज सभागृहात पाहायला मिळत होता। तर दुसरीकडे जे ठाकरेंचे प्रमुख उद्धव ठाकरे मोदींवर टीका करतायत, तसेच नगरसेवकात मोदींवर टीका करताना घोषणा देताना बघायला मिळाले। प्रसन्न सर, धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।